जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच। या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापूर लोकसभा निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत। 6 मेला सोलापुरातील मतदानाला सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय घडामोडी दिवसागणित बदलत आहेत। गेल्या 2-4 दिवसापूर्वी सोलापुरातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्याला एक फोनचा संदेश दिला। त्यावरून सोलापुरातील जे सच्चे कार्यकर्ते आहेत की जे आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून आपलं काम प्रभावित करत असतात, त्यांच्यातले द्विधा मनस्थिती निर्माण होऊन त्या पक्षाला ते त्याग देऊन अन्य पक्षात प्रवेश करण्यासारखं निर्णय घेतले। नेमका हा विचार का त्यांच्या मनात आला याबाबत आणि अन्य घडामोडीबाबत आपण त्याच कार्यकर्त्यांना आपण या आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे। नारकर सर आणि बाबू क्षीरसागर या दोघांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। मी दोघांना पहिला जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात पहिल्यांदा एक प्रश्न असा आहे की आपण गेल्या 3-4 दिवसापूर्वी जे सोशल मीडियावर आपल्यातलंच कोणतरी व्हायरल केलं आहे की प्रणिती शिंदेचे असलेलं संभाषण, यामुळं प्रणितीने तुमच्यावर रागावलं आहे। आपण त्या प्रणितींना काही संदेश देत होतो की ताई असं नाही तसं नाही आहे, पण प्रणितीने आतापर्यंत तुम्हाला जे मदत केल्या असतील किंवा अन्य जे घडामोडी घडल्या असतील या संदर्भात पहिल्यांदा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची म्हणजे आपल्या प्रेक्षकाशी तुम्ही आपलं म्हणणं मांडा। नमस्कार, माझं नाव सुशील नारकर आहे। मी मागील 15 वर्षापासून सोलापूर शहर युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे। मागील एक 15 दिवसापूर्वी एक पोस्ट आली होती। सर्वप्रथमतः आम्ही एक सोशल मीडिया एक लेख लिहिला होता। जो ग्रुप आहे आमचा जो प्रभाग 9चा, माझे सहकारी मित्र बाबू क्षीरसागर, सोलापूर शहर युवक काँग्रेस, आम्ही 15 वर्ष काम करत असताना आमदारांचं कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत काय असं राजकीय राहू दे वैयक्तिक राहू दे असं कुठला फायदा घेतला नाही। कार्यक्रम बी असेल पक्षाचे आदेश आला की स्वतःचे खिशातले पैसे करून आम्ही ग्रुप मित्रमंडळाने कार्यक्रम करतो। मग मागील 15 वर्षात मोठमोठे राजकीय नेते आताचे सध्याचे उड्डाणमंत्री आहेत ते ज्योतिराज शिंदे यांची एक सभा होती ज्यावेळेस काँग्रेसमध्ये करणी नगरमध्ये। आम्हाला ती जबाबदारी दिली ते पक्षाने येरगुडकर साहेबांनी, आणि ते जबाबदार आमच्या सर्व सहकारी मित्रांनी आमच्या टीमनी सर्वांनी मिळून आम्ही यशस्वी केला। आणि यशस्वी करत असताना सकाळी 6 वाजल्यापासून ते कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण करूपर्यंत आमच्या सर्व मित्रमंडळांनी ते व्यवस्थित केलं। त्यानंतर त्याचं काय आम्हाला काय कुठल्या प्रकारची शाबासकी मिळाली नाही, त्याचे क्रेडिट दुसरेच खाऊन गेले। हे कारण आम्हाला ना आमदारांनी बोललं नाही, शिंदे साहेबांनी बोललं नाही, पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हाला बोलून काय शाबासकी दिली नाही, अशी आमची नाराजी होती। त्यानंतर आम्ही मग नारायण राणेची सभा, शिंदे साहेबांची सभा आमच्या भागामध्ये केली, यशस्वीरित्या केले। तरी आम्ही विचार केला चला बाबा पक्षाकडनं काय होत नाही, परंतु आम्ही पक्षाच्या जेही आमचे युवक काँग्रेस बाबा कर्मल होते, आमदार प्रणिती शिंदे, सोनिया गांधीचा एक वाढदिवस असतो, त्यावेळेस आम्ही सप्ताह असतो। या सप्ताहानिमित्त आम्ही वरनं आम्हाला आदेश आले की तुम्ही तुमच्या भागामध्ये कार्यक्रम करा। मग आम्ही ते कार्यक्रम दरवर्षी करतो। मागील एक लॉकडाऊनच्या वेळेस आमच्या या सरकारी मित्रांनी 30-40 हजार रुपये खर्च फक्त 10 रुपयामध्ये आम्ही पेट्रोल दिलं ग्रामीणला, असं 30-40 हजार रुपये खिशातले पैसेच करून दिले। मग आमदारांचे वाढदिवस राहिले, पक्षाच्या आदेशाला आंदोलन करणे, धरणे देणे, असे विविध कार्यक्रम आम्ही केले। पण आमच्या ज्या ग्रुपमधले जे काय माझे सहकारी मित्र होते त्या प्रत्येकाने कधीही पक्षाकडनं काय मागत नाही आणि पक्षाने काय दिलं नाही, आमदारांनी सुद्धा। आणि ज्यावेळेस आमदार टाकून जातो त्यावेळेस ते संपूर्ण त्यांच्या जे पी आहेत त्या PA हात करतात, PA काम केला न केला काय नाही। आम्ही मागील एक 15 दिवसापूर्वी बसला असताना आम्ही एक टायपिंग करून आमचा जो ग्रुप आहे काँग्रेसचा टायपिंग मेसेज टाकला किंवा प्रभाग 9मध्ये जे काय जो काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे वरिष्ठांचं लक्ष नाही, आमदाराचं लक्ष नाही, तर आम्ही पक्षाची सोडचिठ्ठी आम्ही इतर पक्षाच्या वाटेवर आहे। तुम्ही स्वतःहून टाकला टाकलं होतं। मग त्यानंतर माझ्या सहकारी मित्रांनी ही ते पोस्ट टाकली। त्यानंतर त्यांना कळलं की हे काय तर आहे, म्हणून ते आमदारांनी फोन केला। पहिला फोन आला मला, पण माझा स्विच ऑफ होता, आणि मग माझे मित्र सरकारी दुसरे त्यांनाही फोन आला, त्याचाही स्विच ऑफ होता। त्यांचा फोन आला, यांना चालू करा। मग जो संभाषणचं जे आहे ते त्या दिवशी
बाबूराव, तुम्हाला काय नेमकं असं का वाटलं की प्रणिती शिंदे तुम्हाला डायरेक्ट थेट असं आव्हान का करा? तुम्ही तिथं का त्यांना गाठभेट का करू शकले नाही? तुम्ही व्हायरल करा लागलो. प्रणितींचं स्टेटमेंट असं आहे की तुम्ही जाणून बुजून करा लागलो असं त्यांचं स्टेटमेंट मध्ये दिसतंय. साहेब, जर बघायला गेलं ना, कित्येक वेळा मी ताईंच्या बंगल्यावर गेलो. काय बंगल्यावर गेलेलो असताना सामान्य नागरिकासारखं आम्हाला वागणूक मिळत होती. आम्ही, तुम्ही वाचला असेल किंवा मला आज पण तुम्हाला सांगतो, एवढे फोन आले, तू एवढं कट्टर कार्यकर्ता ताईंचा आम्हाला सांगत होता, तू का बरं सोडला? त्यांना असं असं झालं बाबा, त्यामुळे सोडलो. कारण आमदाराची भाषा मला सहन नाही झाली. आणि किती म्हणून सहन करायचं? हा, ही भाषा सहन करण्याची ताकद कुणाकडे असते? ते जे त्यांनी त्यांच्याकडनं पैसे घेतलेत, पैसे घेऊन त्यांचे काम केलेत, त्यांच्याकडनं कामं घेतलेत, टेंडर पैसे विकत घेऊन, हे अशा लोकांना आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते सर. काय आम्हाला त्यांचा हे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या कशाला हे करत बसायचं? त्यामुळे मी सरळ थेट निघून आलो. मग निघून आले की आम्हाला हे टाकलो, व्हायरल केलो. मग ताईचा फोन आला मला, मग हिंमत असेल तर येऊन भेट, हे असं स्टेटमेंट पूर्ण. मग मी सांगितलं, ताई तुम्ही गल्लीत आला, त्या गल्लीत येऊन मला महिलांसमोर असं बोलला, त्यातील महिला माझ्यावर हे झाले, तू एवढं काम करून ताई तुला असं का बोलले? लोकांना काय वाटणार? कामच करत नाही. गल्लीत साहेब, मी तुम्हाला सांगतो, मी आता 2014चे इलेक्शन असले तेव्हा मी रस्त्याची मागणी केली, तर 2019ला त्यांनी काम चालू केलं. 2000 म्हणजे हे नाही. आणि असं पण नाही, तेवढं आम्ही झटलो म्हणून त्यांनी आम्हाला रस्त्यासाठी निधी दिला. हे पण, आणि आता ज्यांनी जे रस्ता केला निकृष्ट त्याचे, तुम्ही येऊन तपासणी पण करा. म्हणजे तुम्ही आता बाहेर पडल्यानंतर तुमची तक्रार असं आहे की नाही, ते रस्त्याचं काम नाही, बाहेर पडल्यापर्यंत नाही, अडवलं पण होतं. काय पण आता शेवटी नाही झाला, आमदारच आमचे होते म्हणून आम्ही ग बसलो. काय आता न होणारा रस्ता पण झाला आपला, जाऊ दे बाबा. काय इतक्या वर्षानंतर 2009ला मागितले तर ते 2014ला मिळालं. असं 4-4, अरे तुम्ही जवळच्याच माणसाला आम्ही तुमच्याकडे कसली अपेक्षा न करता तुम्ही आम्हाला रस्ता दिला, बरोबर आहे, पण कधी देता? 3-4 वर्षांनी. आणि एका कामासाठी तुमच्याकडं तुम्ही तुमच्याकडे आलं तर तुम्ही बोर्ड तिकडे दाखवता. साहेब, एक स्वभाव एक असा आहे त्यांचा, तुम्ही जर घोळक्याने गेलो ना, घोळक्यामध्ये आपल्याला, मी शिवसेनेचे, भाजपचे इतके हे ग्रुप फोडून ताईंना जॉईन केलो. का? ताईंवर आमचं लई हे होतं. काय पण ह्यांच्या हाताखालचे जे चांदाड चौपडी जे पीए लोक आहेत ना, काय जरा सुद्धा हे करत नाहीत. नेमकं काय करतात ते? जमणच देत नाही आम्हाला. हा, बघू ताई काय करतात. आता ते आमदार आहेत, बिझी शेड्यूल मध्ये असतील, काय पण थोडं तर कार्यकर्ता काय सांगायला असं बघतात, त्याच्यावर नाव लिहितात. इथं काजीद, नाही तर ते अप्पू जोशी, नाही तर आलेले आपले हे ओंकार ढेकळे यांच्याकडे दाखवतात. साहेब, त्यांनी ते आमदाराच्या वरचे देतात, बघतात. हा, बघू ते झाले की त्यांना विचारतो, मी सांगतो. कधी माझ्यासोबत तिथपर्यंत आले नाही. कधी एक कार्यकर्ता म्हणून कुठल्या ऑफिसमध्ये ओळख करून दिली नाही. ऑफिसमध्ये ओळख करून द्या म्हणून असं विचारलं तर साहेबांना आमची ओळख करून द्या साहेब, तुमच्या माझ्या कामात होतील पटापटा म्हणलं तर मी बोलून तुम्हाला सांगतो. मग नंतर परत विचारायला गेलं ना, अरे नाही साहेब मला नको, तुमच्याकडनं त्यांना बोलून घ्या, मी तेव्हा तुम्ही बोलले की मी करतो. अरे मग कार्यकर्ता जगात आता कसा? साहेब, माझं दुकान होता. कुठलं दुकान? फुलाचं दुकान. काय आई साहेब, जेव्हा 2019 ची जेव्हा इलेक्शन होती ना साहेब, तुम्हाला 2019-2014ची आई साहेब, जेव्हा म्हणजे त्यांची आई जेव्हा प्रचाराला निघत होते, तेव्हा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला साहेब इतकं पळलो ना मी आई साहेबांच्या, 500-600 गजरे असं देत होतो. काय मिळून माझं स्वतः दुकान असताना. आणि बिल मिळालं मला 2 महिन्यांनी. पळून ओरडून त्या पीए लोकांमुळे मला तेवढा उशीर झाला. काय हे जे नाराजगी आमची ताईंपेक्षा जास्त त्यांच्या पीएवर आहे. मी त्यांच्याबद्दल तक्रार पण केली, ताई असं बघा, असं त्यांना बघतात, करून दे बाबा म्हणून परत त्यांच्याकडे ढकलतात. पण शेवटी कार्यकर्ता कुठं तर थांबला पाहिजे ना. आम्हाला पण आमचं काय तर हे मान सन्मान प्रतिष्ठा, आम्हाला पण काय तर आहे. तुम्ही गल्लीत येऊन बोलता, अहो आम्हाला एका रूम मध्ये बोलून आम्हाला मारा, हो आम्हाला काय नाही, तुमची मोठी बहीण आमची मोठी बहीण म्हणून आम्ही मार्क पण खाऊ, पण सहन करण्याची पण ताकद असते. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर अपमान होत? अपमान कधी मूड राहिले तर कधी चहा पाजून पाठवणार, कधी एकटा गेला तर, एकटा असेल तर. साहेब, एक प्रश्न होता,
एवढे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आज आम्हीच 15 वर्ष काम करतो. त्याच्या आधीचे जे कार्यकर्ते, एकाही कार्यकर्त्याची सामान्य परिस्थिती बदलली नाही. पण त्यांची जी पी आहेत, आणि त्यांच्याकडे 5-6 पी आहेत. प्रत्येकांची तुम्ही जर प्रॉपर्टी जर चेक केली, चांगल्या उच्च प्रभूत ठिकाणी त्यांची घर आहेत. झोपडपट्टीमध्ये सामान्य कुटुंबात पत्र्याच्या रूममध्ये आज त्यांची जे प्रॉपर्टी उडवली, अपार्टमेंट मध्ये 50 अपार्टमेंट मध्ये त्यांचे घर आहेत. हे जे पैसे आहेत कुठं नाही. आज तुम्ही म्हणता की आम्ही टक्केवारी आम्ही कधी घेत नाही बाबा. टक्केवारीचं मी करत नाही, मी प्रामाणिक आहे. अहो तुम्ही ताई घेत नाही हो. तुमचे पीए लोकांचं काय चाललंय? 1-2 कोटीचे काम आहेत, 50-50 लाखाचे, त्यात तुमची पीए घेतात. आज एवढ्या मोठ्या 50 मध्ये 50-70 लाखाचे घर येतात. आज आमच्या सामान्य लोकांच्या घराचे पत्र्यावरचे पत्रे बदलून द्यायला आम्हाला घराव होते. आज तुमचे जे आज 7-8 तुमचे पी आहेत, त्यांच्या संपत्ती चौकशी करा, किती निघते काय निघते. म्हणजे आम्ही पळणारे कार्यकर्त्याला आम्हाला साधं एखादं मुलाचं ऍडमिशन करायचं आमच्याकडे पैसे नसतात. आज उच्च प्रभू ठिकाणी तुमच्या पीएनचे घर आहे. हा पैसा कुठे साहेब? तुम्हाला शासन 1.5 लाख पेमेंट आहे, म्हणजे एक मानधन आहे शासनाचं आमदारांना. तुमच्याकडे 10 पीए, 10 कामगार, 20-25 तुमच्या एखाद्या मंत्र्याकडे जेवढे पीए नाहीत कामगार तेवढे आहेत. म्हणजे पैसा येतोय. हे पीए लोक काय ना काय घेत असतील ना साहेब टक्केवारी. एवढी तर एवढे मोठमोठ्या अपार्टमेंट मध्ये घर राहत नाही. अहो आम्हाला एवढ्या वर्ष काम करून आम्हाला कुठले एक टेंडर मिळालं नाही साहेब. विचारलं तर सांगितलं नाही. आमच्याकडे पोलीस भरपूर लोक आहेत. वर्क ऑर्डर शासनाकडनं निघताय, शासनाकडनं निघालेलं वर्क ऑर्डर हेच मॅनेज करतात. आणि निष्कृत काम. आणि आम्ही अडवलो बाबा हे आता गल्लीमध्ये एखाद्या सोसायटीत काम चालू आहे, काम खराब आहे. आमदाराला सांगायचं बघा ते आपलाच कार्यकर्ता तो काम अडवत आहे. अहो आम्ही अडवतो का? चांगलं झालं तर कोण अडवत आहे? आम्ही अडवतो. आमच्या आमदाराचं काम खराब होऊ नये, त्यांचं नाव खराब होऊ नये. जनता विचारती काय रे बाबा इथं डांबर टाकलं, खंड डांबर आहे, कोण आम्हाला आमच्या आमदाराचं नाव खराब होणार. असं जर आम्ही तिथे तक्रार केली तर तिथं उलट सांगणार की हे लोक बघा ते लोक अडवले काम. कधी अर्ज दाखल केला? सांगेल ना कामावर घातलं, सांगितलं बघा हे काम असं आहे तसं आहे म्हणून सांगितलं. पण मी एक सांगतो साहेब तुम्हाला, संपूर्ण खेळ हा पीए लोकांचा. आमचे जे वरिष्ठ आहे जे आदरवाडी गणेश डोंगरे युवक काँग्रेसचे यांचे आहे, कुणालाही तेवढं हे नाही. पण पीएचा त्यांचा विषय. आणि सर्वप्रथमता पहिली गोष्ट प्रणिती शिंदे ह्या भले आमदार आहेत. आज आम्हाला 15 वर्ष बघतो. युवक काँग्रेसचे फादर, त्यांना अहंकार, त्यांना घमंड. आज सोलापूर शहरातले एक चांगले वरिष्ठ ज्यांचं नेतृत्व चांगलं होतं असे लोक का निघून गेले? उदाहरणार्थ शहराध्यक्ष सुधीर फडणवीस साहेब गेले, UN डेरिया गेले, कौशिक शेख गेले, नलिनी चंदेले गेले, असे अनेक लोक. आपले महेश अण्णा कोटे तर 20-25 नगरसेवक घेऊन गेले. म्हणजे दिवंगत आपले पूर्व भागातील नेतृत्व धर्मनाथ साहेब साधूल. याचं कारण काय आहे? याचं कारण काय आहे की याचं कारण जे शिंदे साहेबांची जे एक कुटुंब घेऊन चालण्याची जी पद्धती तशी प्रणिती शिंदे नाही. मग आता सगळे परत एकजीव झालेत की कोण? आता सगळे परत एकत्र झाले. महाविकास अहो तुमच्या स्वतःच्या घरातले लोक निघून गेले. तुम्ही जे म्हणता ना ते आघाडीचे आहेत. माझं बोलण्याचा अर्थ काय साहेब, तुम्ही जे बोलता ते आघाडीचे आहेत. तुमचं घर फुटलं हो साहेब. घरातनं विखुरलेले तुमचे ते पाखरं आहेत, ते पाखरं बाहेर गेलेली ती. आज ते पाखरांच्या अंगावर जे शाले आहेत तुमच्यासारखे, कोण राष्ट्रवादीचे आहे, कोण शिवसेना आहे, ते पाखरं तुमच्या घरी आहेत. म्हणजे तुम्ही असं समजू नका तुमचे जे हक्काचे होते ते निघून येत. तुम्हाला त्याला अधिकार दाखवू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांचे एक धर्म आहे म्हणून ते आलेले आहेत. हे कुणाचं कारण आहे? हे प्रणिती शिंदेच आहे. बरं, अजून एक मला छोटासा प्रश्न विचारायचा. बाबूर, पहिलं तुम्ही सांगा की आता तुम्ही ज्या प्रभागात तुमचं काम चालू आहे त्या भागात तुम्ही आता प्रणिती शिंदेचं काम सोडून तुम्ही आता 2 दिवसापूर्वी भाजपमध्ये तुम्ही प्रवेश घेतला, भाजपमध्ये तुम्हाला सत्कार करण्यात आला. मग या ठिकाणची किती मतदानावर प्रभाव पडणार आहे त्या ठिकाणी? साहेब मी एक गोष्ट सांगतो, 70 ते 80% मतदान मी फिरू शकतो. किती टक्के म्हणलं तर किती? 1000 माणसं, 1200 माणसं? पडणार ना, फरक पडणार. किती बूथ आहे तुमच्यावर डिफरन्स? माझ्या जवळ कमीत कमी 10 बूथ होते. 10 बूथ मध्ये आम्ही दोघं मिळून काम करतो साहेब. त्या बूथवर ताईंना आम्ही कंपल्सरी 2014चा जर तुम्ही बघितलं असेल, काय तुम्ही 2014ला जर बघितलं असेल ताईंना लीड होतं बूथवर. बर, काय आता आम्ही देणार नाही. कारण साहेब आम्ही ताईंना मतं घाला, ताई आमदार आहेत आपले, ताईंकडनं आपल्याला कामं करून घ्यायचे आहेत.
असं लोकांचे पाय पडून असं ताई मतदान करून घेतलेलं आहे आणि त्या ह्याच्यावरच तर ताईंना मतं मिळालेले आहे. काय मग आमची जर अशी दयनीय अवस्था असेल मग आमच्या लोकांनी पण म्हणले मग का करतात हे त्यांचं काम सोडू नको, तुझ्यामुळे आम्ही बघून आम्ही हे केलं होतं मतदान, हा आता का आमच्याकडे तसं असेल तर आमच्याकडे येऊ नको. मग हे विचार करायला पण आम्हाला भाग पडला. काय साहेब आज रॅलीमध्ये गेलो होतो भाऊच्या, आज एवढं हजारांच्या गर्दीत सुद्धा साहेब मी आज म्हणजे दुर्गाष्टमी आहे, मी खोटं बोलत नाही, तेवढ्या वरून पण बाबूराव चल पुढे चला असं बोललं. साहेब कार्यकर्त्याला एवढंच पाहिजे, कार्यकर्त्याला एवढंच पाहिजे. तुमच्या कार्यकर्ता तुमच्याकडनं कधी ना कुठल्या अपेक्षा करणार नाही. एवढ्या गर्दीत पण आपलं नाव घेतलं ना साहेब त्याला हे असतं छाती फुलती कार्यकर्त्याची. बरोबर. तुम्ही आता म्हणजे भाजपचे एकनिष्ठ झालं 2-3 दिवसापासून. हा साहेब मी काम करालो. आता तुम्हाला कसं वाटतंय? साहेब एक नंबर आलाय, कारण जितके पण मला कॉल आले त्यामध्ये फक्त 1-2-3 मित्रांचे जवळचे मित्रांचे आहे. सध्याला ते काँग्रेसमध्ये आहेत, ते पण येण्याची मनस्थितीत आहेत. हा त्यांनी मला बोलून दाखवले काय म्हणजे तू गेला बाबा पण तू माझा एक चांगला मित्र होता, मला बोलवाले ते पण तू करू नको परत तुला घेते. मी म्हणलं आता एवढं मी विरोधात गेला मला कसा घेते, मला तर येण्याची इच्छा पण नाही आणि मी येऊ पण शकत नाही म्हणलो आता. कारण आता देशाचं प्रतिनिधित्व कोण करताय हे बघून मी गेलो म्हणतो तिथं. काय कारण राहुल गांधी अजून मोदींमध्ये जे फरक आहे काय, आणि साहेब इथं ताईंना बघून किंवा भाऊंना बघून मतदान होणार नाही, वर मोदींना बघून मतदान होणार. कारण राष्ट्राचा विकास हाच सर्वांगीण आहे. पहिला देश व धर्म हे सगळ्यांसाठी पहिला आहे. काय ते बघूनच मतदान होणार. मला छोटं सांगा की आता तुमच्या प्रभागात अजून एक नेता होता तो मेघनाथ देमोती, गेल्या 2-4 महिन्यापूर्वी तो सुद्धा काँग्रेसला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. आता तुम्ही तिकडून कर्णी नगर मधून तुम्ही पण आता भाजपमध्ये प्रवेश केला, त्याचा परिणाम होईल का? 100% होणार, 100% होणार. जे तुम्हाला या भागात जे लीड मिळत होती ना या टाइमाला मिळणार नाही. भले तुम्ही पैशाच्या ह्याच्यावर हे करताल पण मिळणार नाही, एवढी आमची 100% गॅरंटी. साहेब आज देशाच्या राजकारणामध्ये तो महाराष्ट्राच्या राजकारण आंतरराष्ट्रीय जे देश आहेत अमेरिका, रशिया, जर्मनी, रशिया, अहो त्या देशामध्ये आज मोदी साहेबांचं एवढं नाव आहे. का नाव आहे? का तो विकास करतो. आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष प्रोटोकॉल करून आज विमानतळावर साहेबांना मोदी साहेबांना घ्यावं, हे कशाचं आहे? तर हे त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनानं त्यांनी देशाची प्रगती केली आहे. आज मला सांगा देशाची काय पूर्ण देशामध्ये रोड बघा तुम्ही, आज किती फास्ट झालेले आहे. विमानतळ बघा तुम्ही, आज देशाच्या संरक्षण खात्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अमूल्य बदल घडलेला आहे की संरक्षणासाठी लागणारं जे साहित्य आहे, जे तोफ आहे, जे विमान आहे, जे बी आहे ते कुणाचं कारण असेल. आज मोदी साहेबांमुळं पूर्वी आपण माल घेत होतो की विमान तोफगोळे बनवून, आज आपलं 40,000 प्रोडक्ट साहेब आपण म्हणजे आज आमच्यासारख्या या लोकांना आज आम्हाला ते डोळ्यासमोर मेक इन इंडिया म्हणजे साहेब तेच झालं ना. शेवटी त्या काँग्रेसचं किती झापणार साहेब आम्ही चुकीचे निर्णय. शेवटी आम्हाला काय तर आहे ना बाबा, माझा नेता जर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती देशाची करत असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. पण तर तुम्ही बघितलं साहेब इथून 5 वर्ष अन्नधान्य मोफत आहे. 80 कोटी लोकांना साहेब अन्नधान्य आहे. उज्ज्वला गॅस योजना आहे. बरोबर. कामगारांना इतके मोठे घर दिलेले आहेत, 30,000 घर आहेत, 30,000 घरकुल योजना मंजूर आहे. एवढं सगळं झालं असताना सुद्धा काँग्रेस म्हणते अजूनही भाजपनं काहीच विकास काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं. विरोधी बाकावर साहेब विकास कसा केला नाही हो साहेब. आज 10 वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असताल ना इतके चारी बाजूला 4 रस्ते बघा साहेब. तुम्ही फक्त रस्त्यावरच तुम्हाला इथं जे टाइम आता तुम्ही तुळजापूरला जायला 1.5 तास लागणार, 1 तास लागणार. आज तुम्ही अर्ध्या तासात तुळजापूरला जातो. अक्कलकोटला साहेब तुम्ही 20 मिनिटात जातो. टोल नाक्यावरून किती अक्कलकोटला 1 तासात जाणार साहेब. किती सुटसुटीत. यामुळे लोकांचे जे अपघात होणार हे पण वाचलं, लोकांचे जीव वाचले. बरोबर साहेब. 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालनं काढलं. 25 कोटी हे 10 वर्षामध्ये आज जागतिक लेवलला बी यांचं मोदी साहेबांचं
कौतुक चालू आहे की गरिबी रेषेखाली 25 कोटी लोकांना आज एवढं वर काढलेलं आहे. साधारणच आहे. हे एक नियोजन आहे, एक देशासाठी एक प्रामाणिक काम आहे. अहो 50-60 वर्ष तुम्ही काम केलं राव, लोकांना तुम्ही रुपये पडत 30 पैसे आम्हाला मिळत होते. आज बघा रुपये पडत रुपये तुमच्या अकाउंटवर आहे. आम्ही बुद्धिजीवी आहे, आम्ही बुद्धिजीवी आहे. आम्ही आज असंच नाही की काँग्रेसचं काम केलं. आज कर्णिलेला 750-800 घर आहेत, यांच्याकडून 200-250, एकतानगरला 400-500, आज 15-20 हजार मतदान आहे आमच्या भागात साहेब. आज तुमचं दत्तनगरला पूर्ण मतदान चांगलं आहे, सगळं मोदीमय वातावरण आहे. कारण लोकांना कळतंय. अहो या आमदाराला एवढं कळत नाही. परवाची त्यांची एक मुलाखत झाली, त्यामध्ये म्हणतात की काय मोदींनी संपूर्ण अन्नदान रेशनचं माल बंद केलं. अरे अहो लोकांना फ्रीमध्ये मिळते 80 कोटी लोकांना. तुम्हाला आमदार तुम्ही हो आणि सामान्य कुठल्या जातीला पण नाही, सर्व धर्माला भेटतंय. आणि तुम्हाला एवढं माहित नाही की आंदोलन चालू आहे का नाही. अहो तुम्ही कधी रेशनच्या लाईनला गेला, तुम्ही सोन्याच्या चमच्याने खाणाऱ्या माणसाला कधी लाईनला उभारत रेशनच्या, कधी रेशनचे तांदूळ तुम्ही खाल्लेत गहू वगैरे नाही. मग तुम्हाला ती रेशनचा माल चालू आहे का नाही कधी कळणार. सामान्य कुटुंबातल्या दत्तनगरमधल्या एका माझ्या भगिनीला विचारलो, तू महिन्याला माल घेतली ते फ्रीमध्ये घेतली का तुला मिळत नाही. ते ताई सांगेल माझी, नाही बाबा मला मिळते पुन्हा. आमच्या आमदारला हे कळत नाही की माल चालू आहे का. 25 छोटस की राहुल गांधीने आता नवीन एक घोषणापत्र केलंय की 1 लाख रुपये महिलांना दरवर्षी त्यांनी देणार म्हणून सांगितलंय. जाहिरात पण सुरू झालेली आहे. शक्य आहे का साहेब? एक गोष्ट सांगू का, यहाँ से आलू डाला यहाँ से सोना निकाला, हे असे बोल बच्चे नाहीत साहेब. असं करून तर देश धोडवलेला त्यांनी आणलेला आहे साहेब. पहिला भाषण करायला नीट सांगा त्यांना. काय मी तर म्हणतो बघा साहेब, या देशामध्ये काँग्रेस संपवण्याचं अर्ध निम्म काम तर राहुल गांधींचं आहे. एक तर तो वक्ता नाही, प्रशासनाचा अनुभव नाही. आज मोदी साहेबांनी गुजरातमध्ये 20 वर्ष प्रशासन चालवले साहेब. एखादा राहुल गांधी एखादा खासदार देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊ शकत नाही साहेब, हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही देश सर्वोच्च साधारण नाही, आंतरराष्ट्रीय भागामध्ये त्या ठिकाणी तुमची गणना करण्यासाठी तुम्हाला अनुभवाची गरज आहे. साहेब दुसरी गोष्ट, बाहेरचा खासदार, बाहेरचा आज तुमच्या पक्षाचं नेतृत्व करणारा तुमचा पंतप्रधानाचा अजून तुम्हाला हे माहित नाही कोण आहे तुमच्या ह्याच्यात, पंतप्रधानाच्या रेसमध्ये कोण आहे तुम्हाला सांगता येत नाही. काय तुम्ही बाहेरचा माणूस जर बोलता काय, तुमचाच माणूस कधी अमेठीमध्ये थांबतो, दिल्लीतला राहणारा माणूस काय तुमच्या देशाचा दिल्लीत कुठं वायनाडला थांबतो, का बरं थांबतो? मग तो बाहेर नाही का? बाबासाहेबांना सगळ्यांना असं हे करून ठेवलेलं आहे, लोकशाहीमध्ये कोणी कुठेही उभारू शकतो, त्याचा बेनिफिट सगळ्यांना मिळू शकतो. आणि हे जे राज्य हे घटना चालू आहे ना, हे सगळं बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे चालू आहे. आता एक नवीन चालू केलं साहेब, संविधान धोक्यात आहे. काय संविधान धोक्यात आहे? काय नाही. हा संविधान उलट मजबूत आहे आणि त्या संविधानाची ताकद आज सामान्य लोकांना कळाली. एक चायवाल्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान होतो. ऊस तोडाचा कामगार आज ऊस तोडा कामगाराचा आज आमदार होतो माळशिरस. द्रौपदी मुर्मू आदिवासी भागात ज्या भागात राहणे एखादी स्त्री आज ती देशाची राष्ट्रपती होती. मग हे संविधान वाचवून आज संविधानावर विश्वास आहे म्हणून होते ना साहेब. चुकीचं काय तर तुम्ही सांगणार ते लोक, अहो काय आज लोक काय 40-50 वर्षाचं त्या बिहार राहिले नाही, लोक हुशार झाले, सगळ्याला कळतंय हो. अहो तुम्ही स्वतःच पद त्या राहुल गांधी घालून घेतले, कुठे रफालमध्ये सांगा ते चोर आहे. अहो शेवटी तुम्हाला सुप्रीम कोर्टात माफी मागावी लागली साहेब, ते विधान माझं चुकलं. संविधान साहेब एवढं मजबूत आहे ना, देशाचा मुस्लिम राष्ट्रपती एका हिंदू पंतप्रधानाला पण शपथ देतो, इतकं मजबूत आहे. आपण म्हणतो बरोबर आहे. आता येणारा निवडणुकीचा काळ अजून 15-20 दिवसाचा आहे. या काळात आता तुम्ही दोघं तर तुमचे आहेत, तुमचे सहकारी पण असतील. मग तुम्ही या पूर्ण 15 दिवसात भाजपच करणार का परत फोन केलं की परत तुम्ही? 100%. आता आमचे पाऊल मागे फिरणार नाही, घरी बसेल पण कुठल्या ह्याच्यात पण आता आमचे पाऊल मागे. आम्हाला का या देशाचा पंतप्रधान पुन्हा एकदा आम्हाला मोदी साहेबांना आणि या सोलापूरचे एक खासदार, एक युवा खासदार ज्या ठिकाणी माळशिरस सारख्या तालुक्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सुबोधन सुनले, तसं आमची इच्छा आहे की सोलापूर शहराचा एक खासदार, एक असा यंग तडफदार आणि एमटेक झाले सुशिक्षित असा खासदार व्हावा आणि मोदी साहेब पुन्हा एकदा या देशाचं पंतप्रधान पद घ्यावं आणि पुन्हा एकदा या देशाला अजून सर्वोच्च पदावर न्यावं अशी आमची इच्छा आहे. आता प्रणिती शिंदे 3 वेळा आमदार झाल्या, मध्याचा विकास झालाय, आता शहराचा विकास करू शकतील ना ते? साहेब एक सांगतो तुम्हाला, 2009च्या नंतर ताई तुम्हाला पण माहित असेल, ताईंनी एक योजना आणली होती. ताई
प्रत्येक म्हणजे ह्याच्या कधी नार्थकोट मैदानवर, कधी होम मैदानवर रोजगार रोजगार मेळावा का बरं बंद केले साहेब? तुम्हाला रोजगाराची एवढीच चिंता होती तर तुम्ही रोजगार द्यायला तुम्हाला का बरं बंद केला? ते चालू ठेवायचं होतं ना, मग युवकांवर परिणाम झाला असता. मग तुम्हाला काय बरं तुम्हाला ते बंद करण्याची हे सुचली? साहेब महेश अण्णा कोठे ऍक्टिव्ह पार्क आणू शकतो, तुम्ही पण आमदार तुमचे गृहमंत्र्याचे तुम्ही आणा पाहिजे ना. आज अण्णा आणू शकतो महेश अण्णा कोठे कुठल्या तर मोठ्या माध्यमातून. मग तुम्ही काय झोपला का? 15 वर्ष 2007 पासून तुम्ही आमदार आहे, 3 टर्म. 9 पासून तुम्हाला काय आणता आलं नसतं? आज देशात राज्यात तुमची सत्ता होती तेव्हा. शेकडो पोळं मुंबई पुण्यात जाते, हैदराबाद जाते का आपल्या आपल्या राज्य आपल्या आपल्या शहरामध्ये जाऊ शकत नसतं? तुम्हाला करायचं नाही. तुम्हाला फक्त लोकांना आहे ना भुलभुल्या दाखवायचं तेवढं. अहो तुम्ही म्हणता मी आणले, अहो तुम्ही आमच्या टॅक्स जाऊन मी काळीपिटी घेतली तर मला रुपये टॅक्स द्यावा लागतंय. तुम्ही आम्हाला तुमचे खिळले पैसे नाही. माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला 15 ऑगस्टला पडला, ऍक्सिडेंट झाला, 1,00,000-1.5 लाख रुपये बिल झालं. त्यांच्या पीएनी सांगलं ताई बाबुरावचा ऍक्सिडेंट झालाय पडला. फोन लावले मला म्हणत ते काय, मग त्याला फोन लावलं नाही का? ताईला आम्ही सांगितलो फोन लावायला, ताईने फोन लावला. अरे फोन लावला ते उपकार केला नाही, फोन पे कर. आज काय कर, त्याला पैशाची गरज आहे. डॉक्टर तुमच्या पडल्यानंतर बिल कमी करत नाही साहेब. त्याच्या घरातली परिस्थिती कसा पैसा त्याला माहिती आहे. आमदारांनी फोन केल्यामुळे कुठलं दुखणं बरं होत नाही. आज तुम्ही फोन पे करू नका, आमदार साहेब फोन पे करा. मग काय म्हणतात, काय बोलतात साहेब? तसे फोन पे आर्थिक मदत म्हणले की पहिला हात लांब करणे. ठीक आहे, मी शासनाकडून काहीतरी मिळवून देते, ते काय होईल पैसा आहे. तुमच्याकडे जे काय राहिलेले आहे त्यातलं थोडं काढा साहेब. जमा केलेले 2 पैसे कार्यकर्त्याला वाटा. हा, आज प्रत्येक कार्यकर्ता गरीब आहे, फार श्रीमंत नाही. अहो खिशातले पैसे, तोंडाच्या मुलांच्या पावाचे पैसे आणून तुमचे आम्ही बड्डे केले. एक शब्द साहेब सांगतो तुम्हाला. सुशीलाताई अबुटे महापौर होते, आमचे प्रवीण डोंगरे उपमहापौर होते, हेमगडे साहेब स्टँडिंग चेअरमन होते. साहेब ही जागा कुठली हवामान खात्याच्या बाजूची जागा. काय हवामान खात्याची बाजूची जागाला पूर्ण प्रस्ताव आमच्या भावाने तयार केला. हवामान खात्याची जागा आहे, त्या जागे संदर्भात तानापणाच्या समोर 500 स्क्वेअर फूट जागा आहे. असं आमचे भागात आयुक्त साहेबांनी एक योजना आणली होती, बांधा हस्तांतरण करून भाडं तुम्ही स्वतः बांधा. ते योजनेमध्ये आम्ही काय केलं, शासनाला काय म्हणतात, पहिले मिनी गळ्याचं इथे आहे. आपल्या भागात 20-22 मुलं आहे, तर आम्ही काय करतो, महापालिकाचं करणार नाही तर आम्ही सगळेजण 1-1 लाख रुपये जमा करतो. आम्ही कॉन्ट्रॅक्टर करतो, महापालिकेला आम्ही टॅक्स देतो, महापालिकेला आम्ही भाडं देतो आणि आमदारांचं नाव देतो आणि आमच्या मुलांना उद्योग. साहेब सत्ता महापालिकेपासून ते महाराष्ट्रापर्यंत ते केंद्रापर्यंत या लोकांनी केलं. आम्हाला झुंजवत ठेवले. शेवटी साहेब शेवटी 2000 मला वाटतं बघा 18ला त्याचं मुलंच 20 वर्ष म्हणजे काम केलं नाही. आम्ही एवढे आम्ही पैसे पण मागितलो नाही, आम्ही स्वतः म्हणतो आम्ही तिथं काय तर चालू करतो. काय तर काय, कोण मुला चहा कॅन्टीन काही, कोण पानपट्टी काय तर मिळालं. आज आमच्या साहेब ते 18ला ते जर निघून गेलं. आज या लोकांनी आम्हाला 1998ला 1998ला त्याचं आरक्षण पडलं होतं. आज तिथे कचरा डेपो. आज तुमच्याकडे पैसे कमवलेलेच लोक तुमच्याकडे उलटले, तुमच्यावर उलटले. ज्याला ज्याला पद दिले, कोणा स्टँडिंग चेअरमन दिलं, तुमचं शिक्षण सभापती दिली पलटी मारली, तुम्ही परिवहनचे जे सभापती दिले त्याला पलटी मारली. सदस्य अहो साहेब आम्ही कधी त्यांच्याकडनं तुम्ही वारंवार जात नसाल ना, त्यामुळे तुमच्याकडे लक्ष साहेब ताई साहेबांच्या कॅमेरा कधीपासून रेकॉर्ड करा. त्यांच्या बंगल्यावर कॅमेरा असतील काय, रेकॉर्ड पण करा काय. आणि इव्हन ताईंना मी रोज मेसेज टाकत होतो, गुड मॉर्निंग हे जे त्याचे मध्ये ते पण मला बोलून दाखवले, तुम्हाला मेसेज टाकत जाऊ नको. जाऊ दे मुला, कशाला आता आपण कशाला डिस्टर्ब करायचं आपण पण. जाऊ दे साहेब, मी एवढं कट्टर कार्यकर्ता होतो की मी प्रत्येक ह्याला मी शहर उपाध्यक्ष या पदावर हे करत होतो. आज मला स्वतःला एवढा गर्व वाटतंय मी पक्ष सोडल्याचा का, कारण की माझ्या समाजात ना मला इतका माझ्या अध्यक्षांचा उपाध्यक्षांचा मला फोन आला. मी भावसार युवक आघाडीचा उपाध्यक्ष आहे साहेब. काय फोन आला, तू केला. मी समाजामध्ये पण मी आमच्या अध्यक्षासोबत भांडत होतो, इथं पक्षाचा विषय काढायचा नाही, कारण तुम्ही भाजपचा असाल तर मी काँग्रेसचा आहे. इथं जे होईल इथं फक्त समाजाचा विषय बोलायचा. साहेब आज आमच्या मंदिरात पण ताई येत होते, कधी पण मला हे केलं नाही. म्हणजे आता तुम्ही वन साइड झालं सर का? हा, आता सर भावसार समाजानं पूर्णपणे जाहीर पाठिंबा रामभाऊला दिलेला आहे यावेळेला. तसं फोन कॉल करून मी रामभाऊ साहेबांना मी दिलेला आहे.
आणि त्यावर बोलणी झालेली आहे साहेबांची. त्यांनी काय शब्द दिले? शब्द दिलेत ना, पूर्ण पाठिंबा आहे पावसाचा. साहेब बघा, आज 15 वर्ष झालं आमदार आमच्या संपर्कात होते. कर्मनगर भागामध्ये अहो आले तर साधा आम्हाला बाजूला आमदारांचं काम चालू आहे. एखादा या कार्यकर्ता निष्ठावंत आहे, त्या कार्यकर्ता फोन करावे, इथं कार्यक्रम आहे, तू ये, असं उद्घाटन आहे. शेजारी असं तर ओळख नाही. अहो परवा आम्ही ते रामभाऊकडे गेलं, फोन केलं. अहो ते व्यक्तीने आमदारांनी रामभाऊ सारखं केलं. अहो गळ्यात पडलो, आम्हाला मिठी मारली. अहो आम्हाला एवढा आनंद झाला. त्यांना म्हणलं आम्ही, साहेब आम्हाला काही अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही, आम्हाला पदाची नाही ना पैशाची. साहेब आम्हाला तुम्हाला खासदार करायचं. साहेब हे कार्यकर्त्याला जपून ठेवण्याचं नाणं आहे. कार्यकर्ता हा नाणं आहे. त्या नाण्याला जपून कसं ठेवायचं हे तुमच्या आमदारांचं काम आहे साहेब. आम्हाला आनंद झाला साहेब, तर आम्ही त्यावेळेस म्हणलं बाबा नाही, आता करायचं तर भाजपचंच करायचं आणि मोदी साहेबांचंच आपल्याला सगळं करून त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं. आपण या ठिकाणी आला, आपलं मनातलं जे आहे ना ते आमच्या प्रेक्षकांना व्यवस्थित समजून सांगितलं. यापुढेही आम्ही तुम्हाला बोलवत जाऊ. तोपर्यंत आपण जनदर्पणच्या या न्यूज चॅनल आलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार मानतो. धन्यवाद. आम्ही पण तुमचा आभार मानतो. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.